स्त्रीच्या स्वतःच्या सत्पनामध्ये इतकी पॉवर आहे ना, की तिने विचार केला तर ती पुऱ्या घरावर नियंत्रण ती ठेवू शकते. म्हणजे पुऱ्या घराच्या मुलांवर, सासू-सासऱ्यांवर, नवऱ्यावर. हो, फक्त तिच्या हातात आहे. एक गुरुमंत्रासारखा मंत्र तुम्हाला सांगते. सरळ आणि सोपी भगवद्गीता वाचा. जसं भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे की कृष्ण म्हणजे सर्व आकर्षण. तसं ज्यावेळेस तुम्ही भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो, सर्वात महत्त्वाचं महिला मंडळांसाठी हे सर्वात महत्त्वाचं सांगते. आजच्या युगामध्ये सर्वांना ही शक्ती पाहिजे की माझं माझ्या मुलांवर नियंत्रण आहे, माझं माझ्या नवऱ्यावर नियंत्रण आहे, माझं माझ्या सासू सासऱ्यावर नियंत्रण आहे. आणि हो, या सर्व गोष्टी साक्षात घडतात ज्यावेळेस आपली बघा, आपल्या भारताची संस्कृतीच हीच आहे की भक्ती स्त्रियांनी भक्तीमध्ये राहावं म्हणजे घराचं कुळाचा उद्धार होतो. आणि भगवद्गीता अशी आहे की घरामध्ये एक जर कृष्ण भक्त तयार झाला तर पूर्ण कुळाचा उद्धार करतो तो. त्याच्यामुळं तुम्हाला मी महिला मंडळांना विनम्र विनंती आहे की जसे सर्व वर्ग आपापल्या धर्माचा ग्रंथ घरोघरी वाचला जातो, तसा सर्व स्त्रियांनी आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी, आपल्या मुलांचं चांगलं होण्यासाठी, आपल्या नवऱ्याचं चांगलं होण्यासाठी भगवद्गीता ही रोज वाचली पाहिजे. मी स्वतः ज्यांना भगवद्गीता दिले, मी आज 20 वर्ष भगवद्गीता वाचल्यामुळे जे लक्ष्मीनारायणचे मूर्त्या दिसतात त्या मंदिराची सेवा मला मिळाली आहे. ह्याच्यापेक्षा परम सुख माझ्यासाठी काय असू शकतं? तर जे सुख आहे म्हणजे एक आहे की जे लोक जे आपल्या धर्माचा प्रचार करतात आहे, तसेच मी भगवद्गीताचा प्रचार करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल आहे. तर मला जास्तीत जास्त लोकांनी शेअर, सबस्क्राईब आणि लाईक्स करा आणि माझ्या चॅनलला घरोघरी पोचवा. हरि ओम तत्सत.